हॅलो गाईज, आज बघा किती छान छान फुलं वगैरे सगळं लावले आहे बघा. आज मी कुंडी लावली आहे, ही बघा किती छान वाटते नाही का. ही बघा कुंडी किती छान वाटते ना. आज मी ही कुंडी जी आहे ही छान माती वगैरे टाकली आणि छान लावली आहे बघा. आणि हे गोबीच्या पत्त्यासारखं वाटत आहे. गोबीचं फूल कसं राहते, गोबीचं फूल राहते ना, त्याचप्रमाणे छान वाटत आहे. असे तर 2-3 आहे, असे 2-3 आहे नाही का. हे बघा 2-3 आहेत, पण त्याच्याकरता कसं माझ्याकडे कुंड्या नव्हत्या त्याच्यामुळे मी काही मग लावले नाही. हे 3 आहे, हे 4 होते. एक मी याच्यामध्ये काढले आहे, तुम्हाला आता दाखवलेलं आहे. आणि हे पण गोबीच्या फुलासारखं मला खूप आवडलं होतं. मी एका घरी गेली होती, त्या माझ्या मॅडमचंच कोणीतरी रिलेटिव्ह होतं, त्यांच्याकडे गेली होती मी. तर बोलावलं होतं आम्हाला तर संक्रांतीसाठी. तर मग मी तिथे दिसलं मला, तर मी तिथून त्यांना मागितलं. एक मागितलं तर ते 4 झाले आहेत आणि एक मी बाजूच्या कुंडीमध्ये टाकलं आहे. 3 करता माझ्याकडे कुंड्या नव्हत्या अवेलेबल, त्याच्यामुळे मग मी तसंच राहू दिलं. आता ह्या पावसाळ्यात कुंड्या आणल्या म्हणजे मग मी लावेल, कारण आता उन्हाळ्यात लागत नाही. आणि हे पण झाड मी असंच कुठून तरी मला दिसलं शोसारखं, म्हणून ते पण मी आणलं आहे. आणि हे पण छान आहे. याला माझं नाव नाही माहिती आहे. हे मी विकत आणलं बहुतेक की काय, हे विकतच आणलं बहुतेक. आणि आता तर भरपूर झाडं कसं वाढून पण गेले आहेत माझे काही. आणि बघा किती माझे झाड वाढले वगैरे पण आहे बघा, दिसते ना. हे झाड आहे फक्त चांगलं, हे झाड चांगलं आहे. हां, हे झाड चांगलं आहे आणि हे पण छान वाटत आहे. हे झाडं वगैरे जे आहे ना, हे पण छान मी आणलेलं आहे. हे दिसत आहे ना तुम्हाला, हे झाड, हे जे झाड दिसत आहे ना, हे पण मी छान विकत आणलेलंच आहे झाड. मला वाटलं की ते कीड पडली होती, मी थोडा फवारा वगैरे मारला, तर बघा किती छान टवटवीत दिसत आहे. हे झाड छान वाटत आहे मला. आता याची मी रोज असं थोडी काळजी घेते, त्याची थोडं खत, थोडंसं काही टॉनिक वगैरे देते त्याला, त्याच्यामुळे ते खूप छान वाटते. आणि हे झाड तर माझं बघा किती मोठं झालेलं आहे. बघा किती छान मोठं झालेलं झाड माझं, हे खूप मोठं झालेलं झाड आहे. हां, खूप मोठं झालेलं झाड आहे हे माझं. आणि वरचं असं माझं आंब्याचं झाड आहे, त्याच्यामुळे इथे कसं गारवा येते नाही का, उन्हाळ्यात असं गारवा येते. आणि हे पण बघा, हे झाड माझं वाढलेलं होतं. आता याला पण मी थोडी काळजी घेते, थोडं पाणी वगैरे 2 टाईम टाकते, त्याच्यामुळे नाही का. हे पण झाड माझं टवटवीत आहे. आणि हे पण झाड छान वाटत आहे. आणि खास म्हणजे तर मला हे झाड माझं खूप आवडते. हे बघा, हे माझं झाड नाही का, मला खूप आवडते. हे बघा, हे झाड नाही का, हे माझं झाड मला खूप आवडतं. खूप छान आवडतं. हे आणलं तेव्हा खूप छोटं झाड होतं, त्यावेळेस खूप छोटं झाड होतं. आता खूप छान झालेलं आहे. याला तरी आता आम्ही ज्यावेळेस घरी आलो होतो ना ते राहायला, त्यावेळेस आता 8 वर्ष झालं. 8 वर्षाचं झाड झालं आहे माझं हे. 8 वर्षाचं झाड झालं आहे. आणि ते पण त्याला कीड पडली होती, पण मी त्याला थोडंसं वाचवलं. आणि हा माझा बघा छानपैकी मनी प्लॅन्ट आहे. बघा किती छान मनी प्लॅन्ट आहे हे. हा मी असा कुंडीमध्ये लावला आहे. असं लांब अशी कुंडी आहे, त्याच्यामध्ये मी तो लावलेला आहे. लांब कुंडीमध्ये लावलेला आहे तो मी. खूप छान वाटते. दरवाजाजवळ आहे आणि मेन गेटजवळ आहे तो. खूप छान वाटते. आणि असं ओरिजिनलच राहते. आणि मी एक डुप्लिकेट पण आणला होता, पण तो आमच्या इथच्या कोणाला आवडला नाही, मग फेकून दिला मी तो, माहिती आहे का. त्याच्यामुळे कसं ओरिजिनलच राहते. रोज मी त्याला पाणी टाकते, 2 टाईम पाणी टाकते, सकाळ संध्याकाळ पाणी टाकते. आणि हे पण झाडं जे आहे ना, आता हा इथे तर हा AC चा पॉइंट आहे. हे बघा छानपैकी हे पण माझे झाड आहे. आणि हे बघा किती छान हिरवी झाड आहे. उन्हाळ्यात पण खूप छान झाड आहे माझी. उन्हाळ्यामध्ये नाही का खूप छान झाडांची मी निगा करते. आणि खूप छान झाड आहेत माझे नाही का. खूप छान झाड आहे. असे झाडं सर्वांचे राहो आणि सर्वजण छानपैकी काळजी घेऊ झाडांची नाही का. तुम्ही काय खत वगैरे काय टाकता, शेणखत टाकता. मी काही नाही टाकत, फक्त शेणखत टाकते मी. माझ्या झाडांना शेणखत टाकते, शेणखत जास्त प्रमाणात टाकते. ते पण कुठून आणते, माझा जो प्लॉट आहे ना बहादुरेला, तिथे भरपूर सर्व म्हशी वगैरे आहेत. मी तिथल्या काकूंना शेणखत मागते, विकत द्या, नाही तर मग
त्या विकत नाही म्हणतात तशा, पण त्या पैसे नाही घेत माझ्याकडनं. एक मोठी पॉलिथिन भर देते तर मला वर्षभर चालते. मी सगळ्या झाडांना देते, वर्षातून 2 वेळा देते ते. आणि वर पण झाडं आहेत माझे, वर पण गच्चीवर पण झाडं आहेत माझे, वर पण झाड आहे छान माझं. हा तर मनी प्लॅन्ट मला खूप आवडते. मनी प्लॅन्ट नाही का, वर तर गच्चीवर पण माझे झाडं आहे नाही का. आणि ह्या सर्व हे आहे, हे पण झाड मी कुठून तरी आणलं होतं. हे जे झाड नाही आहे का, हे पण मी कुठून तरी आणलं होतं. हे पण झाड खूप छान झालं. आधी खूप छोटं होतं, आता त्याला छान छान पानं वगैरे असे सगळे फुटत आहे. हे पण झाड छान आहे. याला कोणतं सर्फ असं काहीतरी म्हणतात या झाडाचं, सर्फ असं काहीतरी आहे. हां, आणि हे झाड पण, हे तर तुमच्या ओळखीचंच झाड असेल नाही का. भरपूर झाड माझे वाढलेले आहे. हे कुंडी फुटली आहे माझी, हे नाही का, ही कुंडी फुटली आहे. त्याच्यामुळे आता ह्या वेळेस आणावं लागेल कुंड्या विकत. ह्या वेळेस कुंड्या आणावं लागेल नाही का, कुंड्या आणावं लागेल ह्या वेळेस. भरपूर माझ्या कुंड्या पण फुटल्या आहेत आणि वर पण कुंड्या काही नेऊन ठेवलेल्या आहेत मी भरपूर ह्या वेळेस. मला हे पण झाड खूप छान आवडते. हे ओरिजिनल तर ओरिजिनलच झाड राहते नाही का. ओरिजिनल झाडाची सर कुठे करता येत नाही. म्हणून म्हणते ना, मला झाडाची निगा कशी राखावी ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मला तर येत नाही, जसं येते मी तसं करते, पण तुम्ही कशा प्रकारे झाडाची निगा राखता. आजकाल तर प्रत्येकाकडे तर झाडं राहते, प्रत्येकाकडे शोचे झाडं तर इतके राहते. आणि याच्यामुळे कसं आपल्याला कसं म्हणजे ऊन लागत नाही आणि खूप आल्हादकारक वाटते नाही का, खूप छान वाटते. हे माझं घराच्या वर नाही का आंब्याचं झाड आहे बघा, किती छान आंब्याचं झाड आहे. त्याच्या खाली हे सर्व माझ्या झाडांना कसं सावली मिळते, प्लस माझ्या गाडीला पण सावली मिळते नाही का. माझ्या गाडीला पण सावली मिळते, माझी गाडी पण सावलीमध्येच राहते बघा. आणि हे सगळे झाडं पण माझ्या आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये राहतात माहिती आहे का. आंब्याच्या झाडाची सावली पडतं ना त्याच्यामुळं. आणि आमच्या झाडाला कसं खूप सर्व आंबे पण येतात, खूप सर्व आंबे येतात आमच्या झाडाला. त्याच्यामुळं नाही का, खूप सर्व आंबे पण येतात. आणि खूप सर्व आंबे, आम्ही भरपूर आंबे पण खातो, आम्ही भरपूर आंबे पण खातो, खूप आंबे खातो आम्ही. अशा प्रकारे आज मी माझ्या झाडांचं तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. तुम्ही कशा प्रकारे झाडाची निगा राखता, काय राखता ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही झाडाला कोणते कोणते फवारे देता, कुठले खत यूज करता, कुठले काय अजून वापरता औषधी वगैरे, ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. मला काही तितकी आयडिया नाही. मी तर शेतकऱ्याची पण मुलगी आहे आणि नोकरीवाल्याची पण आहे. आमच्याकडे शेती पण होती आणि गव्हर्मेंट ड्युटी पण होती बाबांना. त्याच्यामुळे आम्हाला बरंच शेतीबद्दल पण माहिती आहे, काय फवारणी करतात काय नाही. पण ह्या झाडांना आपण कुठे फवारणी किंवा आपल्याकडचे कोणी ऐकते तरी का, हे जर झाडाला द्यायचं ते त्याचं नाही ऐकत ना. त्याच्यामुळे जे आपल्या घरी राहते, शेणखत वगैरे आणतो आपण कुठूनही, किंवा नर्सरीमध्ये पण शेणखत वगैरे मिळतं, विकत मिळतं नाही का, ते घेऊन यायचं नसलं तर, हे की नाही. म्हणून कसं आपण असं कोणाच्या भरोशावर नाही राहत की यांनी हे दिलंच पाहिजे ते दिलंच पाहिजे. पण मला झाडं खूप आवडतात ना, त्याच्यामुळं कसं मला घरी झाडं असले की खूप समाधानकारक वाटते, खूप समाधानकारक वाटते नाही का, खूप समाधानकारक वाटते. हे मी माझ्या घराची टूर तुम्हाला दाखवली की माझं घर कशा प्रकारचं आहे, काय आहे, कसं आहे, काय आहे नाही का. मी माझ्या घराची टूर दाखवेल तुम्हाला. हां, मी माझ्या घराची तुम्हाला टूर दाखवेल की माझं घर कशा प्रकारचं आहे, काय आहे. एक दिवस नक्कीच दाखवेल. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुझं घर कसं आहे, काय आहे, तू आपल्या घराची एखादी टूर दाखव. तर नक्कीच तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की माझं घर कसं पद्धतीचं आहे, काय आहे, आमच्या गरिबांचं घर कसं आहे, काय आहे, नक्कीच मी सांगेल तुम्हाला. हां, बस नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवेल. ठीक आहे, ओके, बाय.